गणेश कारभारी यांना मी विनंती करेन आपण मंचावरती यायचं. दोन्ही संघाचा 12th मॅन सुनील बैती त्या ठिकाणी आपण पाहू शकता. एक लिजन खेळाडू. तर रमाकांतनं अप्रतिम कामगिरी केली. त्यांचा सुवर्ण काळ कोणता होता ते देखील त्यांनी सांगितले. चला मॅच सुरू करायचं आहे. सामना अत्यंत महत्त्वाचा प्रतीक्षेचा आहे. गणेश कारभारी आपल्याला देखील विनंती आपण मंचावरती या. सुनील बैती आपल्याला देखील विनंती आपण देखील मंचावरती यायचे. SP बॉईज ट्रॉफी 2024चा क्रिकेटचा महासंग्राम शानदार खेळ या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहताय. पोटीप्लसचे खेळाडू आपला जलवा दाखवत आहेत. दोन्ही संघाचा 12th मॅन एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी असेल. दोन्ही संघाचा 12th मॅन आपण या ठिकाणी पाठवा. NCC सपाळे आणि केळबा. मॅच थांबवायचे. जोपर्यंत एक्स्ट्रा खेळाडू येत नाही तोपर्यंत मॅच सुरू होणार नाहीये. दोन्ही संघांचा एक्स्ट्रा खेळाडू दाखल झालेला आहे. दीपेश मागचा हंगाम ज्यांनी गाजवलेला आहे. बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार त्याला या ठिकाणी मिळाला होता आणि हे मैदान त्याच्यासाठी निश्चित फलदायी आहे. तोच खेळाडू मैदानावरती मिस्टर दीपेश. तर नॉन स्ट्रायकर यांना फलंदाज या वेळेला पाहू शकता. कौस्तुभ गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. दीपेश दीपक अर्थात मागचा मोसम मागचा सीझन त्यांनी गाजवलाय. बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार त्यांच्या शिरपेच्यामध्ये रोवला गेला होता. अत्यंत दर्जेदार कामगिरी त्यांनी केली होती. डबल यश प्राप्त केलं होतं. गोलंदाजी मार्कवरती आनंदला आपण पाहू शकता. सामना महत्वाचा आहे. विजेत्या संघाचे कर्णधार आपण समालोचन कक्षामध्ये यायचे. विजेत्या संघाचे कर्णधार मंगेशची पाहू शकता. मंद मंद बॉलाने पुढे सरकत असताना विजेत्या संघाचे कर्णधार आनंद. पहिला चेंडू राईट अप ओव्हर द विकेट. सुरेख चेंडू टप्पापर्यंत थोडा खाली राहतो. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. लेन चांगली होती. दिशा चांगली आहे. शानदार कामगिरी यापूर्वी दीपेशनं किंवा दीपकनं या मैदानात केले. आनंदचा पहिला चेंडू निर्धाव आहे. सुरुवात तर आनंद देखील चांगली केली. आणखीन एक चांगला चेंडू ड्रॉ केला जातोय. दोन चेंडू डॉट टाकले. दोन चेंडू निर्धाव टाकत असताना टेंबीकोडवे संघासाठी गोड बातमी आहे. टेंबीकोडवे संघाला बाय मिळालेली आहे. त्यामुळे आत्ता या ठिकाणी आत्ताच्या या मॅचमधला विजेता आणि त्याचबरोबर त्यांच्या विरुद्ध असेल गावदेवी वैतीपाडा. ऑन साईडला फटका तर चांगला आहे. छान सजवलाय. काय फटका खेळलाय. चेंडू जाईल सीमार शपार. धावमेतीचा षटकार. पायावरचा चेंडू आहे. हिंदुस्थानचा कोणताही बॅटर जर पायावर चेंडू असेल तर तो सोडत नाहीये. आपण जर ॲक्शन रिप्ले बघितला तर मागच्या पायावरती पूर्ण शरीराचा भार गेला. महेंद्र भोईर सचिन पाटील या सर्वांना विनंती आपण मंचावरती यायचे. 38 धावांची खेळी सचिन पाटील यांनी साकारली. अप्रतिम बॅटिंग त्यांनी क्लास बॅटिंग केली. परंतु दुसऱ्या बाजूला गोलंदाजी तितकी चांगली झाली नाही. चेंडू सीमारेषा पार. 4 धावांकरता हा चेंडू जाईल सीमारेषा पार. यामध्ये नाही कोणतं दुमत. या चेंडूवरती दीपेशनं दीपकने दाखवली आपली हुकमत. चौका. लिजन खेळाडू महेंद्र भोईर त्याचबरोबर अनिल पाटील यांना देखील विनंती आपण मंचावरती या. ओ हो 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 काय फटका सजवलाय. काय ती झाडी. काय ती हिरवळ. काय ते डोंगर आणि काय ते दीपकचं टायमिंग. काय तो शॉट. चेंडू सीमारेषा पार. षटकार. उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार त्याच्या शिरपेच्यामध्ये रोवला गेला होता. आणि मैदानाच्या चारी बाजूला चौफेर टोलेबाजी करण्याची क्षमता ठेवणारा हा खेळाडू आहे. दीपक 2 षटकार 1 चौकार. धावसंख्या घेते आकार. धावसंख्या पोहोचले 18 वरती.
सुरू असलेला सामना अत्यंत महत्त्वाचा. आनंद तयार. एक चांगला चेंडू आहे. दीपक थोडासा खाली बसलाय. यावेळेला शर्यतचं संतुलन तितकंसं चांगलं होतं. आनंद पहिले 2 चेंडूचा विचार केला, 2 चेंडू त्याने निर्धाव टाकले. त्याच्या चेंडूवरती दीपकच्या बॅटमधनं षटकार, 4थ्या चेंडूवरती चौकार, 5व्या चेंडूवरती षटकार, शेवटचा चेंडू डॉट. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती एकूण डाव आहेत 16. आपण पाहतोय SP चषकाचा 16. कुंदन पुन्हा एकदा जॉईन होत आहेत मैदानावरती. खेळ थांबलेला. फार कमी आहे आणि पंच मला वाटतं तोच इशारा करतात, टीम मिटिंग करू नका. दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा सामना. NCC सफाळे आणि केळवा. केळवाची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. 40+ सर्व खेळाडू. केळवा संघानं मागच्या सीझनमध्ये म्हणजे तिसऱ्या पर्वामध्ये अतिशय चांगली कामगिरी केली होती आणि त्या भावेश पवार म्हणजे साहिल या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपली 2 व्हीलर घेऊन निश्चितच एक चांगली व्यवस्था करण्याकरता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहू शकता. मध्ये चेंडू आहे. निश्चितच पायामध्ये हलकीची चमक आले. सलीम तयार आहे. कौस्तुभ ऑन स्ट्राइक. थर्ड मॅन कबर. स्ट्राइक कबर. लॉंग ऑफ. राईट अप मोर द विकेट. फटका तर चांगला आहे. ही जोडी जमली. तुझी माझी जोडी जमली असं सांगतोय कौस्तुभ. पहिल्यांदा दीपक चालला आणि त्यानंतर गिरी करत असताना कौस्तुभ काय तंत्रशुद्ध फटका खेळलाय. फुल टॉस. खरपूस समाचार. चुकीला नाही माफी. या चेंडूवरती 6 धावांची निश्चित मोहर उमटवले. षटकार. शानदार फलंदाजी कौस्तुभ. चढवला. आक्रमण केलंय फलंदाज कौस्तुभनं. पहिल्या षटकामध्ये 2 मोठे फटके अर्थात 2 षटकार, उत्तुंग षटकार फलंदाज दीपकच्या बॅटमधनं आणि त्यानंतर 2 षटकार कौस्तुभच्या बॅटमधनं आलेले आहेत. आणखीन एक फुलटा चेंडू खेळायचा होता ऑन साईडला. चेंडूला डीप स्टकवरच्या दिशेने क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे परंतु दीपक पूर्णपणे फिट नाही आहे. दाबा घेत असताना निश्चितच आपण बघितलं तर थोडा संघर्ष करतोय त्यामुळे निश्चितच आता त्याची बॅट कशा पद्धतीने तळपते ते देखील पाहूया. सलीम ते षटक आतापर्यंत 13 धाबा वसूल केले आहेत कौस्तुभनं. धापलकरती एकूण डाबा आहेत 29. 29 गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. ऑफटमच्या भारताचा चेंडू फटका सुंदर आहे. डीप स्ट्राइक कव्हरच्या दिशेने चेंडू येतोय. एक धाव मिळणार आहे. आता कौस्तुभला जास्त संधी देण्याचा प्रयत्न दीपकचा दिसतोय. मैदानावरती सकारात्मक क्रिकेट आणि पॉवरफुल बॅटिंग करत असताना दोन्ही बॅटर तंत्रशुद्ध बॅटिंग करतोय तो कौस्तुभ. दीपकनं मागच्या पर्वामध्ये तिसऱ्या पर्वामध्ये दाखवून दिलं होतं की मी बेस्ट बॅटरचा पुरस्कार घेण्याकरता कशा प्रकारची बॅटिंग करू शकतो. एक चांगला चेंडू ऑफटमच्या बाहेरचा आणि एवढे दिग्गज खेळाडू होते. प्रत्येक आपण हाफमध्ये बघितलं तर गुणवत्ता टाचून बोललेले खेळाडू परंतु या सगळ्या गोष्टीवरती मात करत उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार या स्पर्धेमध्ये तिसऱ्या पर्वामध्ये
दीपक शाबा शिरपेच्या मध्ये रोवला गेला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू खूप चांगला आहे, लेन चांगली आहे. एक अत्यंत महत्त्वाचा सामना आपण या ठिकाणी पाहताय. केळबा संघ ज्यांनी मागच्या पर्वामध्ये चांगली कामगिरी केली. दुसऱ्या बाजूला येथे NCC सफाळे संघ देखील एक दिग्गज संघ मानला जातो. पहिल्या षटकात धाबा आल्या 16, दुसऱ्या षटकात धाबा आल्या 14, एकूण धावफलक धाबा 29. छान धावफलकावरती एकूण धाबा आहे 30. छान जमले आहे मैदानावर सलामीची जोडी. 30 धाबांची देऊन धमाकेदार सलामी प्रतिस्पर्धी गोलंदाजांवरती केले त्यांनी कुरघोडी. आणि कौस्तुभची जोडी कुरघोडी करते गोलंदाजांवरती. अत्यंत महत्त्वाचा सामना. धावफलकावरती एकूण धाबा आपण बघितलं तर 30-15ची सरासरी. दीपक पुन्हा एकदा सज्ज असेल बॅटिंग करण्याकरता. गोलंदाजी मार्कवरती संजय. जीवदानी स्फोट संजय पाटील. धावफलक धाबा 30 धाबांची सलामी दिले कौस्तुभ आणि दीपकने. षटक अत्यंत महत्त्वाचं आहे. ट्रिमेंडियस बॅटिंग बाय द बोथ बॅटर. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू. पंच आपण बघूया आम्हाला काय इशारा करतायत. खेळण्याचा कुठला मोह नव्हता आणि आता पंच आमच्या बाजूला बळतायत. हात करतायत समांतर, धाबा येतात अवांतर. धावसंख्या पोचले 32 वरती. 32 पुन्हा. दीपक 2 षटकार 1 चौकार. तो व्यक्तिगत आपण बघितलं तर खेळतोय. महत्त्वाच्या त्याच्या बॅटमधून आलेल्या 17 धाबा. कौस्तुभनं या ठिकाणी ठोकल्यात. आत्तापर्यंत 2 षटकारांचे 13 धाबा. आणि आता संजय पाटील. फुल टॉस चेंडू आहे. खेळायचा होता स्क्वेअर लेगला. चेंडू आलाय फाईन लेगला. ओ या वेळेला अप्रतिम झेल टिपला. संजय पाटील यांनी यश प्राप्त केलंय आणि कौस्तुभला परतावं लागेल 13 धावा करून. तो बॅक टू द पॅव्हलियनमध्ये जात असताना पहिला धक्का बसतोय केळवे संघाला. गावाची त्यांच्या पालघर जिल्ह्यावर होते हो चर्चा. गावाची त्यांच्या पालघर जिल्ह्यावर. SP बॉईज चषक आमचा आज रंगला 1 नंबर. SP बॉईज चषक आमचा आज रंगला 1 नंबर. अरे 1 नंबर 1 नंबर. शुभम पाध्ये 1 नंबर. 1 नंबर 1 नंबर. शुभम पाध्ये 1 नंबर. सामना क्रमांक 40 खेळाडूंसाठी आता तिसरा असेल, परंतु अत्यंत प्रतिष्ठेचा सामना मैदानावरती सुरू आहे. अगदी थोड्याच वेळात या मंचावरती एक आयोजक, एक उत्कृष्ट खेळाडू आणि एक सृजनशील असं व्यक्तिमत्व सचिनजी पाटील यांचा सन्मान आपण करणार आहोत. या षटकानंतर आपण त्यांचा सन्मान या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय शुभम पाध्ये साहेबांच्या शुभ हस्ते. षटक क्रमांक 3 5 षटकांचा सामना. धावफलकावरती एकूण धाबा 32. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झाला चेतन. थर्ड मॅन कव्हर पॉईंट. एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ लॉंग ऑन काऊ कॉर्नर. सुरेख गोलंदाजी अप्रतिम मारा. पहिल्या 2 षटकाचा जर विचार केला तर डॉमिनेट केले बॅटर दीपकने आणि त्याचबरोबर कौस्तुभनं. परंतु या षटकात संजय पाटील त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे आणि त्यामुळे खूप चांगली कामगिरी करत असताना टप्पा पडल्यानंतर ऑफ्टमच्या बाहेर जाणार चेंडू. पंच आमच्या बाजूला बळत आहेत. वाईट बॉलचा इशारा. धावफलकावरती एकूण धाबा होत आहेत 33. षटक क्रमांक 3 आहे. 5 षटकांचा सामना. या षटकात रॉकी ग्रुपच्या स्पर्धेमध्ये रॉकी ट्रॉफीमध्ये देखील आपण बघितलं तर 4 बॉलमध्ये 4 गडी बाद करण्याची किमया संजय पाटील यांनी केली होती. वेग फार मोठा नाही आहे त्यांच्याकडे, पण दुसऱ्या बाजूला आपण बघितलं तर व्हेरिएशन खूप चांगलं आहे, विविधता खूप चांगली आहे त्यांच्याकडे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनुभव. ऑन साईडला चेंडू खेळलाय. फ्लायटेड चेंडू होता. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. इथे 1 धावेत 1 धाव संख्या पोहोचले. ती आता 34. या षटकानंतर आपण आदरणीय सचिनजी पाटील जे एक आयोजक आहेत, जलसरमध्ये एक मानाची स्पर्धा आपण पाहतो. अर्थात त्या स्पर्धेचं अत्यंत नीटनेटकं आयोजन केलं जातं आणि त्याचे आयोजक आहेत त्याचबरोबर महेंद्र भोईर आमच्याबरोबर. त्यांचाही सन्मान आपण अगदी थोड्याच वेळात करणार आहोत. चांगली कामगिरी, अप्रतिम गोलंदाजी.
मोठा खेळाडू कोण असतो जो दबावाला जुगारान चांगली कामगिरी करतो. कस्तूरी की पहचान उसके सुगंध से बनती है, खिलाड़ी की पहचान उसके टैलेंट से बनती है. लेकिन वो टैलेंट कब एक बार फिर काउंट हो जाता है? दबाव में एक बार फिर वो आपका जो टॅलेंट है वो देखा जाता है. आणि या दबावाला जुगारून खूप चांगली कामगिरी करत असताना संजय पाटील जीवदानी स्पोर्ट त्यांचेही सहकारी या संपूर्ण स्पर्धे करत आहे. विशेष करून हे जे बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत फुलटॉस कंपनीचे अजकर अली प्रोप्रायटर आहेत आणि जीवदानी स्पोर्ट आपल्या निश्चितच सपाळ्यामध्ये आज खूप चांगली कामगिरी म्हणजे रॉकी चषकामध्ये जशा पद्धतीने रॉकिंग कामगिरी केली तशाच प्रकारे या वेळेला फटका चांगला आहे. दीपकच्या रडारमध्ये चेंडू आहे, चेंडू लॉंग ऑन मध्ये जाईल. ध्येय मोठं असेल तर झेप देखील मोठी घ्यावी लागते. उत्तुंग भरारी गत चेंडू सीमारेषा पार षटकार करायला याच ठिकाणी आपण या मंचावरती सचिन पाटील यांचा सन्मान करतो आहे. स्पर्धेच्या माध्यमातून आपण उपस्थित आहात, स्पर्धेत सहभागी देखील झालेला आहेत. धावफलक क्रमांक 40. कॅमेरामॅन आपण फोकस एकदा टाळ्यांचा गजर करा. सचिन पाटील उत्कृष्ट खेळाडू आहेत, आयोजक आहेत, सृजनशील असं व्यक्तिमत्व. त्याचबरोबर महेंद्र भोईर हे देखील या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत. ते खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे आणि त्यांचाही यथोचित सन्मान या मंचावरती केला जाईल. मी विनंती करेन शुभम पाध्ये साहेबांना आज महेंद्र भोईर यांचा यथोचित सन्मान करावा. महेंद्र भोईर, थँक्यू सो मच. त्यानंतर सचिन पाटील तुमचेही हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. तर मैदानावरती धावफलक क्रमांक 40. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, चेंडू बॅटवरती येत नाही. या चेतनच्या एका बाजूला दीपक अप्रतिम बॅटिंग करतोय, व्यक्तिगत 23 या धावसंख्येवरती. ऑन साईडला आपण बघितलं तर 5 क्षेत्ररक्षक आहेत. सलीम डीप मिड विकेटला स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक आपण पाहू शकता. लॉग ऑन, काऊ कॉर्नर, त्यानंतर फाईन मध्ये क्षेत्ररक्षक. आखून टप्प्यातला चेंडू आहे, इथे क्षेत्ररक्षक आहे, त्याला संधी नाहीये. चुकीला नाही माफी, रोहित शर्माची करून कॉपी, पूलची परिभाषा केली सोपी. हा षटकार आहे, अप्रतिम बॅट. दर्जेदार, दमदार, शानदार बॅटिंग करत असताना मैदानावरती दीपक. खरं तर दीपक आपण म्हणू, कारण दीपक अत्यंत महत्त्वाचा खेळाडू आहे. मागच्या पर्वामध्ये उत्कृष्ट बॅटरचा पुरस्कार त्यांनी प्राप्त केला होता. धावफलकावरती एकूण धावांचा विचार केला, धावा आहेत 48. राईट अप ओव्हर द विकेट. अकुंडाबद्ध चेंडू पुन्हा एकदा बॅकफुट जाऊन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु दीपकला त्याचा जो पाय, खरं तर आपण बघू शकता केदारजी फाटक यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. प्रतीक्षा होती त्यांची देखील. उर्वरित 2 दिवसामध्ये ते या व्यासपीठावरती आपल्याला बघायला मिळतील. आणि मला वाटतं दीपक, काही प्रॉब्लेम? दीपक सर, एनी प्रॉब्लेम? नो प्रॉब्लेम, काही प्रॉब्लेम नाही. मॅच सुरू करा. मर्द को कभी दर्द नहीं होता. आणि महत्त्वाचं म्हणजे काय, सेट बॅट्समॅन आणि 3 अत्यंत महत्त्वाचे चेंडू शिल्लक आहेत आणि हे 3 चेंडू त्यांना खेळायचे. त्यांना माहिती आहे की नॉन स्ट्रायकर एंडला चेतने त्याला सूर सापडलेला नाही आहे आणि दीपकला यावेळेला सूर सापडलेला आहे. आणि अशा वेळेला तो खरपूस समाचार घेणार का ते पाहूया. ऑफटमच्या बाहेरचा चेंडू, खूप चांगली लेन, चांगली दिशा. मॅक्सवेलला जर असे चेंडू टाकले असते त्यावेळेला तर निश्चितच फायदा झाला असता, परंतु पाय पकडण्याचा प्रयत्न झाला आणि नंतर मग पाया पडण्याची वेळ आली. मॅक्सवेलनं त्यावेळेला इतकं झुंजार, एक मोठं शतक, डबल शतक, 200 धावा तडकावल्या. हा चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेनं. पण जेव्हा पायामध्ये प्रॉब्लेम होतात, पायामध्ये क्रॅम्प येतो, त्यावेळेला तुमचे पाय चालत नाही. यावेळेला काय घडतंय बघूया. 2 धावा मिळणार का? म्हणजे कधी कधी जाऊन तलावामध्ये आंघोळ करायची इच्छा असते, जाऊन डुबकी मारण्याची इच्छा, तसं काहीतरी मैदानावरती घडलं आणि ती इच्छा पूर्ण करत असताना खेळाडू, चेंडू हातात आला नाहीये परंतु एक डुबकी या ठिकाणी घेतले. धावफलकावरती धावा आहेत 50. तुषारचे षटक आहे. निर्णायक षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. SP बॉईज ट्रॉफी 2024चा क्रिकेटचा महासंग्राम. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. सुरेख गोलंदाजी, शानदार कामगिरी तुषारने केले. तुषार हुशार आहे हे दाखवून देतोय मैदानावरती.
तो पलटवार करून दिलेला नाहीये. सेट बॅट्समनला यावेळेला अगदी आपण बघितलं तर जखडून ठेवलंय. धावपलकरती धाबा 52, 51 धावा धावपलकरती आहेत. अतिशय दर्जेदार असं क्रिकेट आपण पाहतोय. दुपारच्या सत्रामध्ये LICची टीम या ठिकाणी दाखल झाली होती. वृक्षारोपणाचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला आणि आता मैदानावरती आपण बघितलं धावपलकर धाबा 51 चेंडूचा विचार केला. निर्णायक चेंडू आहे. निर्णायक षटकातला खेळ मैदानावरती सुरू आहे. बंटी वैती यांचं देखील शुभागमन झाले. नरेश वैती यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होतंय. शुभम पाते यांच्या माध्यमातून आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम. त्याचबरोबर सौभाग्यवती नेहा वैती यांच्या माध्यमातून 1000 रुपयाची आर्थिक मदत या संपूर्ण स्पर्धेला आलेली आहे. त्यांचे मनापासून धन्यवाद. आकुट पद्धत चेंडू ऑनसाईडला पुल करण्याचा प्रयत्न. ओ म्हणजे एखाद्या रिसॉर्टमध्ये आपण बघितलं तर जाताना जी इच्छा असते ना ती इच्छा झालेली आहे बरेच जणांची. बरेचसे खेळाडू बघा त्यांची प्रतिक्रिया. आता डुबकी एकाने मारली ठीक आहे, आणखीन एक खेळाडू जातोय आणि ते डुबकी मारून परत येतोय. प्रदीप नरबाननं मारली डुबकी तर ठीक आहे, पण यष्टी रक्षक फाईन लीगचा क्षेत्ररक्षक कदाचित त्या ठिकाणी तळ झालंय का. धावपलकरती धाबा 52. खूप चांगली गोलंदाजी आनंद जे आपण पाहतोय. 5व्या षटकाचा खेळ मैदानात सुरू आहे. धावपलकरती धाबा 52, 52. तर एका बाजूला आपण बघितलं तर चेतन व्यक्तिगत 2 या धावसंख्येवरती खेळतोय. दीपकनं खूप चांगली कामगिरी केली, दर्जेदार कामगिरी केली. राईट अप ओव्हर द विकेट. खोलवट टप्प्याचा चेंडू खेळला ऑन साईडला. एकच धाव घेतली जाईल. दीपक मॅक्झिमम यावेळेला चेंडू सामोरं जाईल, जास्तीत जास्त चेंडू खेळण्याचा प्रयत्न करेल. आनंद मात्र ज्या पद्धतीनं सुरुवात केली होती पहिल्यात 2 चेंडूवरती 2 डॉट, त्यानंतर 3 मोठे फटके आपण पाहिले दीपकच्या बॅटमधनं. आताही सुरुवात 2 सिंगल आल्यात आणि आता पाहूया तिसऱ्या चेंडूवरती काय घडतंय. तिसऱ्या चेंडूवरती आलाय षटकार. अप्रतिम फटका. टायमिंग चांगलं आहे. पायवरचा चेंडू आहे. खरपूस समाचा चेंडू सीमार शपार धावमिती दबा 59. दीपक अप्रतिम कामगिरी करतोय मैदानावरती. एक चांगली खेळी त्यांनी साकारली. ऑन साईडला खेळला चेंडू. 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज धावतात वेगवान अशा पद्धतीने. या 2 धावा पूर्ण होतील का. 2 धावा. आता मगाशी 2 क्षेत्ररक्षक तिथे डुबकी लावली. आता बॉलची वेळ होती. बॉल देखील आपण बघितलं तिथे पडला आणि मग वेग कमी झाला. याचा फायदा दीपकला झालाय. धावपलकरती एकूण धावा आता झालेल्या आहेत 61. 41 धावसंख्येवरती खेळतोय दीपक. अर्धशतक झळकावण्याची संधी आतापर्यंत 3 अर्धशतक आले. 17 चेंडूमध्ये 41 धावा त्यांना आतापर्यंत केल्यात. चांगला चेंडू आहे. बघूया काय घडलंय काय बिघडलंय. फलंदाज बाद. पंचांचं बोट आकाशाकडे. दीपकची खेळी संपुष्टात. 18 चेंडूमध्ये त्यानं धावा ठोकल्या 41, परंतु एक शानदार इनिंग 61 या धावसंख्येवरती बसतोय. दुसरा धक्का. सेकंड विकेट. ती पाहतो अत्यंत सुंदर असा खेळ. SP बॉयज ट्रॉफी 2024 क्रिकेटचा महासंग्राम प्रो लीग स्पोर्ट्सच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण. अत्यंत शानदार असा खेळ. शेवटचा चेंडू आणि आता राजू मैदानावरती दाखल झालाय. एका चेंडूमध्ये 3 धावा या ठिकाणी काढल्या तर बंटी वैती यांच्याकडून 200 रुपयाचा पारितोषिक. 1 धाव पूर्ण होते. विकेट किपर थोडासा खाली पडलाय. बघूया काय घडतंय. थ्रो केलाय, चांगला केलाय. 2 धावा पूर्ण, परंतु इतर पिक्चर संपलेला नाहीये. एकच धाव. धावपलकावरती एकूण धावसंख्या आहे 62-63 धावांचं आव्हान खेळवा संघाने ठेवलंय. NCC सफाळी संघाचा 40 प्लसचा हा अत्यंत महत्त्वाचा सामना. 4:02 झालेली आहेत. वेळ आपल्याकडे फार कमी आहेत. अजूनही काही महत्त्वाचे सामने शिल्लक आहेत. ही गोष्ट लक्षात घेता लगेच आपण या ठिकाणी
हा पुढचा सामना आणि पुढची इनिंग सुरू करणार आहोत. SP ट्रॉफी 2024 क्रिकेटचा महासंग्राम आणि ज्यावेळेला खेळ सुरू होईल तर दुसऱ्या इनिंगमध्ये एकूण 62 धावसंख्येचा 63 धावसंख्येचा झालेला आहे. कुठल्याही फलंदाजाने 6 चेंडू 6 चौकार खेचले तर 1000 रुपये आणि 6 चेंडू 6 षटकार खेचले तर 2000 रुपये असं सन्माननीय वैभवजी वैती यांच्याकडून बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे. आणि खरं तर गरज ती आहे NCC सफाई संघाला धावांना जोड देण्यासाठी. तर दोन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका बाजूला असतील संजय पाटील आणि एका बाजूला असतील तुषार स्ट्रायकर एंडला, नॉन स्ट्रायकर एंडला संजय, बॉलिंग ट्रॅकर बॉलर कौस्तुभ. फर्स्ट बॉल ओव्हर द विकेट. यावेळेस ऑन दी टोज बॉलला खेळलंय, कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. बॉलवर खूप चांगलं कलेक्शन राजू यांचं. थ्रू बॅटिंग एंडला मिळते 1 धाव. या क्रिकेटपटूंच्या माध्यमातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे. कारण त्यांचं डेडिकेशन, त्यांची शिस्त, त्यांची स्टडी, ऑपोनंटला कशा पद्धतीने तुम्हाला ओळखायचं आहे, आपल्या जाळ्यात अडकवायचं, या सर्व गोष्टी तुम्हाला या मास्टर्सच्या वतीने नक्कीच शिकावयास मिळतील. धावसंख्या 1 झाले. स्ट्रायकर एंडला संजय पाटील. सरळ बॅटचा वापर करून खेळायचं होतं. फोर्स करण्याचा प्रयत्न संजय पाटील यांचा. बॅटची एज बॉल क्रीजच्या अवतीभोवती घरंगळत राहिला. 1 सिंगल पूर्ण झाली. 2 चेंडू 2 धावा अशी परिस्थिती आतापर्यंत NCC सफाळ या संघाची आहे. खरं तर पहिल्या 3 षटकांमध्ये चांगल्याच धावा जोडल्या होत्या टीम केळवाने, पण त्यानंतर रिस्ट्रिक्शन आलं गोलंदाजांचं. हुक केलंय बॉलला. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल जाईल फाईन लेग क्लिअर करताना सीमारेषा पार मिळतील 6 षटकार. खेचून चालणार नाही आणि ते ठाऊक आहे तुषार यांच्या वतीने षटकार आलेला आहे NCC सफाळसाठी. फुल टॉस बॉल, बॅटची एज, बॉल बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक नाही आहे. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल आहे. थोडासा वाईड, त्यामुळे 2 धावा पूर्ण झाल्यात की नाही पाहूया. तर दुसऱ्या धावेसाठी आपण येतो वॉर रूममध्ये चेक करणार आहोत बॅटिंग एंडला फलंदाज सेफ आहे की नाही. बघा तुमच्या नावावर एक मी तर सफाळे गावातलाच विश्वविक्रम म्हणेन की 9 चेंडूवर 9 षटकार खेचण्याचा पराक्रम तुषार यांनी पूर्ण केलेला आहे. आणि मागच्याच पर्वामध्ये
तसे 2 धावा आपण जोडणार आहोत धावफलकामध्ये नोंदची वाट होत आहे आणि तुषार त्यांच्या देहबोलीकडे पाहून जाणवलं होतं की ते सेफ पोचलेले आहेत आणि म्हणूनच अशाच हुशार फलंदाजाची आवश्यकता आहे NCC सफाळ या संघाला. पण मागच्या डावामध्ये आपण जो फलंदाज पाहिला दीपेश, ज्यांनी मागच्या पर्वामध्ये बेस्ट बॅटर हा पुरस्कार घेतला होता आणि तशीच खेळी जशी मागच्या पर्वात आपण पाहिली होती तशीच खेळी 41 धावांचं योगदान प्रथम फलंदाजी करताना दीपेश यांच्या वतीनं मिळालं टीम केळवाला आणि म्हणूनच ते एक आयकॉनिक खेळाडू म्हणून ओळखले जातात आणि तसाच आयकॉन खेळ आता तुषार यांच्या वतीने पाहायला मिळेल का पाहूया. कौस्तुभ बॉलिंग ट्रॅकवर गती परिवर्तन होतं, ऑन साईडला टोन केले बॉलला, क्षेत्ररक्षक जजमेंट घेताना चुकले आणि बॉल त्यांना चकमत सीमारेषा पलीकडे स्क्वेअर लेग करताना 4 धावा चौकार. जिद्दी व्हावं लागते आणि तोच जिद्दीपणा दोन्ही डावामध्ये सलामीच्या फलंदाजांकडे पाहायला मिळतो. एका बाजूला दीपेश आणि एका बाजूला आता तुषार, ज्यांच्या वतीनं 13 धावांचं योगदान मिळालेलं आहे NCC सफाळ्याला. कौस्तुभ बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेट, फुल टॉस मिस करतोय, यष्टीरक्षक चुकतोय, दरम्यान एक सिंगल होते पूर्ण धावून जी असेल विथ बॅट एका धावेची होते, वर धावसंख्या पोहोचते एका धावेच्या मदतीनं 15. म्हणजे ज्या गतीनं जायचं आहे ती गती मेंटेन केलेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला, एकही डॉट नाही, एकही विकेट नाही, एकही वाईट बॉल नाही, एकही नो बॉल नाही, एकही एक्स्ट्रा नाही आणि गोलंदाज अप टू डेट गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. एक ऑपॉर्च्युनिटी बनली होती झेलची पण ती ऑपॉर्च्युनिटी मिस झाली. पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावसंख्या 15. येतोय गरमागरम वडापाव. नक्कीच अल्पोपहार घ्यायचा असेल आपण वडापावचा आस्वाद घेऊ शकता. मुख्य मंचाच्या उजवीकडे नवीन गोलंदाज सुनील. खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी, तुषारचा हुशार खेळ ऑन ड्राईव्ह करताना षटकार येतोय 6 धावा. बॅटिंग कन्सिस्टन्सी काय असते ती कन्सिस्टन्सी तुषार यांच्या वतीनं पाहायला मिळाले. धावांचा पाठला करायचाच आहे पण मी माझ्या नैसर्गिक खेळावरच राहणार आणि तेच जबरदस्त फटके सातत्याने तुषार यांच्या वतीनं पाहायला मिळतात. या षटकाची सुरुवात षटकाराने केलेली आहे. 21 धावा. बॅकफुटला गेले, हलक्याने कट केल्या बॉलला क्षेत्ररक्षक पोचतील पॉईंटचे बॉलवर, तोपर्यंत होते सिंगल. पुन्हा दुसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न, थ्रो धीम्या गतीनं आहे आणि त्याचमुळे ती दुसरी धाव सुद्धा तुषार यांनी पूर्ण केलेली आहे. 1 मॅन शो आतापर्यंत. कारण संजय यांचा आपण खेळ पाहिला तर ते एन्जॉय करतायत तुषार यांची बॅटिंग, कारण त्यांना माहिती आहे की कुणाकडून कॉन्ट्रीब्युशन जास्तीचं मिळणार आहे. ते देखील एक प्रतिभाशाली फलंदाज आहेत पण या मैदानाचा आढावा तुषार यांनी चांगलाच घेतलेला आहे. यावेळेस उंचीचा दाखला घेत असताना व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने 1/4 ओव्हरची सूचना गोलंदाजाला मिळेल. अजूनही ते दडपण वाढत चाललेलं पण म्हणतात ना की दडपण या शब्दाला मैदानाच्या बाहेर ठेवून तुम्हाला क्रिकेटचा खेळ खेळायचा असतो आणि तोच खेळ सुनील यांना खेळावा लागेल. समोर आहे फलंदाज तुषार. यावेळेस ऑन द टोज स्लाइस केले बॉलला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पॉईंटवर पोहोचतायत. राजू बॉलवर पोहोचतील, चुकतायत आणि चुकीला माफी नाही. 1 नाही 2 नाही, मिळतील या 4 धावा चौकार. आता संकटात सापडलेल्या केळवा संघ पण म्हणतात ना की तुम्ही किती मोठ्या संकटात आहात त्यापेक्षा त्या संकटाला कसं सामोरे जाताय या गोष्टीला विशेष महत्त्व दिलं जातं आणि तेच आता गोलंदाजी करणाऱ्या संघाला म्हणजेच केळवा संघाला करून दाखवायचंय. हो यावेळेस अपील तर होती. LBW ची बॉल जातोय मागे, फाईन लेगला क्षेत्ररक्षक डीपमधून पुढे येईल तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. संजय यांना माहिती आहे की सर्व काही सुरळीत चाललेलं असताना घाई करण्याची गरज नाहीये. दुसऱ्या धाव्यासाठी तुषार यांचा कॉल होता, त्यांनी नकार दिला. 1 धाव पूर्ण झाली, एका धावेची वाढ, धावसंख्या पोहोचते आता 29 या आकड्यावर. 63 धावांचा पाठलाग करायचा जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 34 धावांची आणि बॉल्स शिल्लक आहेत 20.
20 चेंडू 34 धावांची गरज. आव्हान थोडंसं कठीण होतं. सोपं बनवण्यासाठी चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. ती चांगली सुरुवात NCC सफाळे संघाकडून तुषारने दिली आणि त्यातल्या त्यात आता संजयची साथ सुद्धा तुषारला मिळते. बॉल जातोय फाईन लेग सीमारेषा पार. मिळतील या धावा 4 चौकार. आता 33 या खेळावर साथीदार चांगला खेळायला लागला तर तुमच्या प्रयत्नांना पंख लागतात आणि तोच खेळ आता तुषारच्या सोबतीनं संजय यांचा सुद्धा पाहायला मिळते. चांगलीच भागीदारी पहिल्या विकेटसाठी या दोघांच्या वतीनं NCC सफाळेसाठी. फटका खेळताना थोडीशी ऑकवर्ड बॉडी मुवमेंट पाहायला मिळाले. बॉल मागे जातोय. फ्लाय स्लिपला पूर्ण होते एक सिंगल. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 63 धावांचा पाठलाग करत धावसंख्या झालेली आहे 34. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 18 चेंडू 29 धावा. 18 बॉल्स अँड 29 रन्स रिक्वायर्ड टू विन. करण्यासाठी कौस्तुभकडून अपेक्षा आहेत केळवा संघाला आणि ती अपेक्षांची पूर्तता कौस्तुभ करतील का पाहूया. या षटकामध्ये ते पाहायला मिळेल का, कारण अजूनही मनासारखं चित्र केळवा संघाच्या वतीने पाहायला मिळत नाही. पण एका बाजूने धावांचा पाठलाग करताना चांगलाच खेळ तुषार आणि संजय यांच्या वतीने पाहायला मिळालेला आहे. छोटासा रनअप मिडियम पेस बॉलर पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. स्ट्रायकर एंडला संजय. थोडा बॉल खाली राहिलाय आणि त्या ठिकाणी पायचीची अपील स्वीकारली गेली. पहिला धक्का बसतोय. संजय यांना परतावा लागतंय आणि कुठेतरी आता तो मोमेंटम स्वतःच्या संघाच्या बाजूने शिफ्ट करण्याची तयारी कौस्तुभची दिसते. धावसंख्या पाहायला मिळते झाली 34. एक गडी बाद. नियतीची साथ तुम्हाला मिळते. या ठिकाणी लो बाउन्स होता आणि स्ट्रोक खेळण्याची तयारी सुद्धा संजय पाटील यांनी दर्शवली होती. पण बॉल खाली राहिल्यामुळे त्या बाउन्सचा अंदाज चुकला. बॉल शरीरावर आदळला. पायचीची अपील झाली आणि अक्षरशः तो LBW प्लम. पंचांचा निर्णय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला जितू यांना आपण पाहतोय. आवश्यकता 17 चेंडू 29 धावा. कौस्तुभ ओव्हर द विकेट. हो, यावेळेस अगदी पुढ्यात ठेवलेल्या बॉलला आपल्या रिच मध्ये घेऊन ऑन ड्राईव्ह करताना आपल्या अस्तित्वाची जाणीव मैदानाच्या आतमध्ये जितू करून देत आहेत. पहिल्या चेंडूवर खेचतायत. दमदार षटकार. त्यामुळे जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. विकेट घेऊन कौस्तुभ यांनी कुठेतरी एक संधी मिळवून दिली होती. पण मात्र या ठिकाणी जितू आले. त्यांनी पाहिलं आणि जग जिंकण्याची तयारी ते दाखवतात. लगातार दुसरा षटकार त्यांच्या बॅटमधून येतोय आणि सामन्याला हळूहळू आपल्या दिशेने झुकवण्यासाठी जितूचा खेळ पाहायला मिळतोय. टीम NCC सफाळे. 17 धावांची गरज. पूर्णपणे पकड मजबूत आहे. पंच केले बॉलला क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला एक सिंगल होते. पूर्ण स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईकवर आता तुषार आलेले आहेत. खऱ्या अर्थाने ज्यांनी या डावाची चांगली सुरुवात मिळवून दिली. 63 धावांचा पाठलाग करायचा होता. त्यासाठी चांगली सुरुवात अपेक्षित होती आणि ती सुरुवात सोपी करण्याचं काम फलंदाज तुषार यांनी केलेलं आहे आणि त्यांना साथ मधल्या काळामध्ये संजय यांच्याकडून मिळाली
आणि आता जितू यांचा एक बहारदार खेळ आपण पाहिलेला आहे. आपण कौस्तुभ जे विकेट टेकर आहेत पाहूया ओव्हर द विकेट. यावेळेस बघा पुन्हा एकदा सरळ बॅटचा केलाय वापर. जगामध्ये कितीही मोठा दुष्काळ असला यांचा फ्रीज भरलेला. येतोय षटकार, सिक्सर. जिंकण्यासाठी 10 धावांची गरज. 13 चेंडू 10 धावा. फुल टॉस बॉल, पण ऑपॉर्च्युनिटी मिस करतायत कारण थोडीशी घाई झाली स्ट्रोक खेळताना आणि दरम्यान बॉल स्क्वेअर लेगला अडवला जाईल. पूर्ण होते एक सिंगल. एका धावेची वाढ. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनं धावसंख्या झाली 54. आवश्यकता 12 चेंडू 9 धावा. NCC सफाळे. ट्रॉफी 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. यापुढचा सामना आपण पाहणार आहोत तो जो खेळला जाईल या सामन्यातील विजेता संघ वर्सेस गावदेवी वैतीपाडा. म्हणजे टेंबी कोडावे या गावाचं नशीब पहिल्या दिवशी सुद्धा आणि या आजच्या दिवशी सुद्धा. नितेश कदम, कदाचित तो एक लक फॅक्टर आहे का? फलटणची स्पर्धा त्यांच्या आवडीची स्पर्धा आहे. नितेश कदम यांची पश्चिम महाराष्ट्रातील स्पर्धा साळुंकेंची त्यांची आवडीची स्पर्धा आहे. यावर्षी पुन्हा एकदा त्यांना दिवाळीमध्ये तो कॉल असेल, आम्ही तो मिळवून देऊ, आम्ही सुद्धा असू. पण महाराष्ट्रामध्ये काम आहे. मनोज नवीन गोलंदाज आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर जिंकण्यासाठी 9ची गरज. 12 चेंडू. खूप जास्त उसळी या चेंडूला मिळाली होती आणि त्याचमुळे पंचांनी लगेचच निकष दिला. व्हाईट बॉलचा इशारा 140 ची सूचना मिळते आणि आता जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक 12. सोपा केला हा सामना फलंदाजांनी मुख्यत्वे. ऑपॉर्च्युनिटी होती बघा. हे जे हाफ चान्सेस आहेत ते तुम्हाला तुमच्या संघाच्या बाजूने न्यावा लागतील कारण क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही असं कित्येक वेळा आपण पाहिलेलं आहे. त्याचमुळे जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये 100% एफर्ट्स द्यावेच लागतील. क्रिकेट हा एक टीम गेम आहे. एकाने चांगलं खेळून चालत नाही. प्रत्येकाला आपलं कॉन्ट्रीब्युशन एकमेकांना द्यायचं असतं. बॉलर चांगली कामगिरी करतात मनोज. पण यावेळेस बघा तुषार आहेत हुशार. बॉलला केला हुक आणि धावांची पूर्ण केली भूक. सामना खिशात टाकणारा हा षटकार. मार्गावर आहे. 39 धावा. हलक्या त्याने बॉल प्लेस केलंय. क्षेत्ररक्षक आहेत कव्हरचे बॉलवर पोहोचतायत. बघा मागच्या पर्वामध्ये केळवा संघ शेवटच्या फेरीपर्यंत पोहोचला होता आणि खरं तर दीपेश जसा आपण उल्लेख केला सामना सुरू होण्यापूर्वी दीपक जी चर्चा शुभमजी पाध्ये यांनी केली होती की केळवा संघामध्ये दीपक यांचा खेळ बघा ज्यांना मागच्या पर्वामध्ये बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळाला होता. ही तुम्ही ओळख कमवलेली असते. मागच्या पर्वामध्ये चांगली कामगिरी करून प्रेक्षकांचा दृष्टिकोन तुम्ही तुमच्या दिशेने आकर्षित करता आणि तसाच खेळ दीपक यांचा या पर्वामध्ये सुद्धा पाहायला मिळाला. पण गोलंदाजांकडून किंवा इतर फलंदाजांकडून देखील साथ मिळणं आवश्यक आहे. बघा वेळेवर आता तो अप्रोच मनोज यांचा पाहायला मिळतो. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे ती फक्त आणि फक्त 2 धावांची. हवेत आहे बॉल. चिप केलंय क्षेत्ररक्षक लॉंग ऑफचे. जजमेंट घेतात. कॅच ड्रॉप. 1 धाव होईल पूर्ण आणि आता स्कोर लेवल झालेला आहे. सामना माफ करा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन टीम NCC सफाळे. जवळपास 6 चेंडू राखून हा सामना जिंकलेला आहे. आपण लगेच टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. टॉस होईल तो म्हणजेच टीम गावदेवी वैतीपाडा वर्सेस NCC सफाळे. सामना 3 षटकांचा असणार. या ठिकाणी यामाहा रे ZR